सुरुवात एका बाजूला रॉयल स्ट्रायकर तर दुसऱ्या बाजूला धावजेश्वर नाणीज. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर धावजेश्वर नाणीज एक ग्रामीण संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया ओपन खेळणारे खेळाडू कृष्णा ऑन स्ट्राइक. पहिला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केले, बॉलला काउ कव्हर वरती फिल्डर आहे तैनात, थोडस फंबल करतोय, दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? दुसरी धाव आली आहे, पहिल्याच बॉल वरती खाते ते खुललंय. कृष्णा गवाईच्या बॅट मधून येते नक्कीच 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार केनी, दोन्ही बॅटर आक्रमक बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि पाहिलं गेलं तर अगदी ऑल इंडिया ओपन क्रिकेट या 2 खेळाडूंनी गाजून सोडलंय. खोलवर टप्प्याचा बॉल आणि कॅच ड्रॉप, जेल येथे सुटलाय. कृष्णा गवाईची विकेट येथे मिळाली असती, परंतु तेथून फिल्डिंग मध्ये झालेली चूक येथून महागडी ठरू शकते. मोठा धक्का टीमला बसवू शकले असते. ओपनिंग बॅटर मधील एक फलंदाज डगआउट मध्ये गेला असता, परंतु नाही, असं चित्र नाहीये मैदानात. राज शिवगण गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, त्यावरती नक्कीच संधी येते फसले आणि त्यानंतर फुलटॉस बॉल. संधी बॅटरला होती आणि मिड विकेटला बॉल पाठवला सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत, परंतु फटका आहे दमदार आणि रन मिळाल्यात 6. आलाय षटकार. थँक्यू डीजे. कृष्णा गवळी आता सध्या फॉर्म मध्ये आणि त्याच्या बॅट मधून देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. दुसरा तितक्याच चांगल्या फॉर्म मध्ये असलेला ओमकार केनी आपल्याला पाहायला मिळतोय. हे 2 ओपनिंग बॅटर मैदानावरती रॉयल स्ट्रायकर टीम कडून बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि सुरुवातीला एक झेल सुटला आणि त्यानंतर त्या झेलाचं प्रत्युत्तर षटकाराने दिलंय. 6 रन वसूल केल्या मागच्या बॉल वरती. राज शिवगणचा फुलटॉस बॉल, त्यावरती षटकार आला. गोलंदाजांनी चूक केली होती, ते चुकीला हेरलं आणि त्यानंतर 6 रन वसूल करण्यात आलेत. 8 झालेत तफलकावरती रॉयल स्ट्रायकर या संघाच्या. येथून नक्कीच गोलंदाजांनी चुका केल्या तर त्या महागड्या जरूर ठरणार आहेत, कारण बॅटर चांगले आहेत, समोरचा संघ तगडा आहे आणि त्याच्या विरुद्ध येथून संघर्ष कायम असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. धावजेश्वर नाणीज एक ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तितकाच चांगला हा देखील संघ आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, कोणता खेळाडू किती परफॉर्मन्स करेल हे येणारा काळ सांगेल. यावेळेला मात्र हलक्यात ढकलून काढलाय. हा बॉल सिंगल इथे पूर्ण होतीये. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती आतापर्यंत 9 धावा. पहिले षटक इथे सुरू आहे. धावजेश्वर नाणीज टॉस जिंकल्याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये आणि येथून पाहिलं गेलं तर बॅटिंग साठी बोलवलंय जरूर. दुसऱ्या बाजूला एक चांगले बॅटर मैदानावरती आहेत, त्यांच्या माध्यमातून मोठं टार्गेट होईल का? पॉवर प्लेचं षटक चालू आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार केनी आलाय. इनफॉर्म बॅटर, चांगला खेळतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये हा ओमकार केनी. तो स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. राज यॉर्कर बॉल, त्याला हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मध्ये फिल्डर होता, परंतु हा बॉल गेला अगदी सरळ समोरच्या दिशेला. ओमकारच्या बॅट मधून हा धमाका. रन मिळतील 6. आलाय दमदार षटकार. बॉल वरती षटकार वसूल केलाय. मी आक्रमक आहे हे मैदानावरती दाखवले राजला. इथून राज कमबॅक करेल का? आडव्या बॅटने खेळायचं होतं या बॉलला मागे, परंतु येथे रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अखेरचा चेंडू होता, त्यावरती रन आली नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक संपुष्टात येत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 15 धावा. थँक्यू डीजे. सुरुवात आता दमदार झाले. बॅटिंग मधून एक षटकार कृष्णा गवळीच्या बॅट मधून आपण पाहिला आणि दुसऱ्या बाजूला ओमकार केनी त्याच्या माध्यमातून देखील एक षटकार आलाय. दोन्ही बॅटर आता आक्रमक झाले. पॉवर प्लेचं दुसरं षटक येईल, त्यामध्ये ही आक्रमकता अशीच कायम राहील का? हो नक्कीच. आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये कृष्णा गवळीला बाद करण्याची संधी आली होती, तिथे अमितच्या माध्यमातून झेल सुटला, परंतु त्यानंतर कृष्णाच्या बॅट मधून आपण षटकार पाहिलाय. हा कृष्णा आता आक्रमक झालाय, त्याच्या बॅट मधून तर रन येत आहेत. दुसऱ्या बाजूला यालाच थांबवायचंय, तर थांबवणार कोण? यासाठी गोलंदाजी करायला गोलंदाज आणलाय वैभव खावटकर.
धावजेश्वर नाणीचा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला रॉयल स्ट्रायकर. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग या दोन फलंदाजांनी केली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. चांगली फटके दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलेत, परंतु येणाऱ्या या षटकामध्ये जर विकेट आल्या तर कमबॅक होऊ शकतं. वैभव खावटकर स्ट्रायकिंग एंडवरती कृष्णा गवळी 4 बॉल फेस केलेत, 9 रन त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. फुल टॉस बॉल त्याला उडवलाय आणि पाठवलाय मिड विकेटला. कृष्णा गवळीच्या बॅट मधून बॉल गेला सीमा पार आणि आलाय दमदार षटकार. 6. फुल टॉस बॉल होता. अखेरपर्यंत चेंडूवरती नजर आणि त्यानंतर हा बॉल गेला सीमा पार. रन वसूल झाल्या 6. षटकार 21 वरती जाऊन पोहोचले आहेत रॉयल स्ट्रायकर हा संघ. दुसरं षटक पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आलाय. वैभव खावटकरचा थोडासा चुकीचा चेंडू फुल टॉस झाला आणि त्यावरती षटकार वसूल केलाय. आक्रमण कायम असेल. दोन्ही बॅटर आक्रमक आहेत. पॉवर प्ले मध्ये नक्कीच चांगले रन वसूल करण्याचा प्रयत्न होईल. मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये. चांगला बॉल तेथे रनआउटचा चान्स. नाव स्ट्रायकिंग एंड वरती नक्कीच थांबवलं. इथून रन झाली नसती. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानावरती. वैभव खावटकर पहिला फुल टॉस त्यावरती 6 रन आणि आता हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानावरती करतोय. मोठा फलंदाज आहे त्याला रोखून ठेवायचं. हा ग्रामीण विभागातील गोलंदाज नक्की चांगली गोलंदाजी करतोय आणि इथून पाहिलं गेले तरी संपूर्ण स्पर्धा खूप मोठी स्पर्धा, त्यामध्ये खेळ चांगला करायचा आहे दोन्ही संघाला. लेग कटर बॉल खूप चांगला चेंडू मैदानावरती. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा बॉल. नक्कीच चांगला हा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार खेचून कृष्णा गवळी नक्कीच खूप चांगल्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर हे या गोलंदाजाचं कमबॅक मैदानावरती पाहायला मिळते. सलग 2 बॉल आता डॉट बॉल आलेत. कौतुक करावं लागेल वैभव खावटकरचं. आक्रमक फलंदाज सेट असलेला बॅटर मैदानावरती त्याला शांत ठेवतोय. चांगला बॉल वैभव खावटकरचा. पुन्हा एकदा तो तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. मागे आला होता. फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु येथून पुन्हा एकदा रन येणार नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार आणि नंतर आलेले 3 बॉल त्यावरती एकही धाव नाहीये. काय गोलंदाजी करतोय वैभव खावटकर मैदानावरती. खूपच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि गरजेचं देखील असेल, कारण पहिल्या षटकामध्ये खूप जास्त धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर आता इथून या गोलंदाजाने कमबॅक केलंय. हो, पहिल्या बॉलवरती षटकार जरूर खर्च केला, परंतु येणारे 3 बॉल कृष्णा गवळीला शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी वैभव खावटकरची मैदानात. दुसऱ्या बाजूला ओमकार देखील आहेत. तो देखील आक्रमकतेने फटके सजवतो. एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलाय, परंतु त्याला स्ट्राईक या ओव्हरमध्ये आतापर्यंत मिळाली नाहीये. फुलर लेंथ बॉल आणि आता स्लॉट मध्ये आला. त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. गेलाय सीमा पार आणि आलाय षटकार. 6. चांगला फटका. पहा काय फटका सजवलाय. ट्रिगर मुवमेंट होती आणि त्यानंतर बॉलला उचललं आणि फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रनसाठी. एक बॉल आता शिल्लक असेल. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर सलग 3 बॉल निर्धाव आले आणि आता पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. वैभव खावटकर राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटॉस बॉल होता आणि त्याला आता कन्वर्ट केलं जाईल 6 रन मध्ये. गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चूक झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. वैभव खावटकरची चूक. त्यावरती प्रहार केला कृष्णा गवळीने आणि 6 रन वसूल केलेत. षटकार येतोय आणि ओव्हर संपले. दुसरी 2 ओव्हर नंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 33 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धुवाधार बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजांनी नक्कीच कृष्णा गवळीला थांबवलं होतं, परंतु अखेरच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले.
त्यामध्ये रन आले नक्कीच चांगले 12 आणि पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. अशा 18 धावा धावफलकावरती खर्च झाल्या मागच्या ओव्हरमध्ये आणि आता पाहिलं गेलं तर टोटल रन आहे टीमची 33. तिसरं षटक पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राज शिवगण त्याच्यावरती नक्कीच हल्ले चढवले होते या दोन्ही बॅटर्सने, परंतु येथून विकेट गमावली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर संधी निर्माण झाली होती, तेथून कृष्णा गवळीची विकेट मिळाली असती परंतु झेल सुटला आणि त्यानंतर कृष्णा गवळी गोलंदाजांवरती बरसलाय. खूप चांगली फटकेबाजी तो करतो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार केनी. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. राज वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. इथून त्याने जर पुन्हा एकदा विकेट काढली, संधी निर्माण केली तर कमबॅक होऊ शकतं. हो, खूप बॅटर चांगले आहेत, अजूनही खूप चांगले बॅटर्स या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण नाव पाहिलं गेलं तर ओमकार पवन केने आपल्याला पाहायला मिळेल या टीम मध्ये. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झाला होता परंतु येथे बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. फिल्डिंग चांगली होते तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येथे मिळेल. आता स्ट्रायकिंग एंडवरती कृष्णा गवळी आलाय. त्याच्या बॅट मधून नक्कीच आपण मागच्या ओव्हरच्या अंतिम 2 बॉलवरती 2 षटकार पाहिलेत. पुन्हा एकदा षटकार खेचेल का? आक्रमकता तर नक्कीच ठासून भरले या बॅटरकडे आणि त्या आक्रमकतेचा वापर करत गोलंदाजांवरती बरसलाय. जेल सुटला, जीवदानाचा वापर कसा करायचा मैदानात त्याने दाखवून दिलाय. चांगली फटकेबाजी. राज आलाय वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती आता सिंगल खर्च केली आहे. येथून तो बॅटरला थांबवेल का? पुलचा फटका. फिल्डर आहे तैनात, बनलाय प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये पोहोचवलाय बॉल. कृष्णा गवळी षटकार 6 रन. आता शॉर्ट बॉल होता त्याला मात्र ताकदीच्या जोरावरती फेकून दिला. काउकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रन वसूल केलेत. खूप चांगली फटकेबाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कृष्णा गवळी बरसतोय अक्षरशः गोलंदाजांवरती आणि धावांचा पाऊस मैदानात. शॉर्ट बॉल आणि त्याला पुन्हा एकदा उडवलाय. आता काउकवरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार आलाय. पुन्हा एकदा दमदार षटकार 6. थँक्यू डीजे. राजचं हे षटक आपण पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल होती. ओमिकेने स्ट्रायकिंग एंडवरती असताना सिंगल आली आणि त्यानंतर जसा स्ट्रायकिंग एंडवरती कृष्णा गवळी आला त्याच्या बॅटमधून सलग 2 बॉलवरती 2 षटकार आपण पाहिलेत आणि नक्कीच मागच्या ओव्हरमध्ये देखील अखेरच्या 2 बॉलवरती 2 षटकार त्याने खेचले होते. काय तुफानी बॅटिंग करतोय मैदानामध्ये. पाहिलं गेलं तर 12 चेंडू त्याने फेस केलेत. 12 चेंडूंवरती आतापर्यंत 39 धावा बनवल्यात. अप्रतिम फटकेबाजी कृष्णा गवळीची मैदानात आणि कृष्णा गवळी आता गोलंदाजांवरती मोठा प्रश्न उभा करून सोडतोय. या प्रश्नाचं उत्तर सापडेल का गोलंदाजांना? परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर षटकाराची भाषा मैदानावरती बोलली जाते. प्रत्येक बॉल वरती षटकार खेचायची ताकद मैदानावरती ठेवतोय आणि तितकीच चांगली फटकेबाजी. चांगला बॉल, त्याला सन्मान दिला, हलक्यात ढकललंय. लॉंग ऑन वरून फिल्डर येतोय, पकडतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त इथे सिंगल खर्च होईल. 1 रन आली आहे. 1 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचले ती 47 धावांवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती ओमी केनी आपण पाहिलं गेलं तर हा थोडासा शांत एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. त्यानंतर जास्त स्ट्राईक त्याला मिळाली नाहीये. आता तो स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. यावर मधील आपण पाहिलं गेलं तर 2 चेंडू शिल्लक असतील. त्यामध्ये ओमी केनी आता स्ट्रायकिंग एंडला. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येथे पोहोचणार नाहीये. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये बॉल जाईल. सिंगल जरूर मिळेल या बॉल वरती. ओमी केनी आपण पाहिलं गेलं तर एक षटकार त्याने खेचल्यानंतर थोडासा जकडून बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून खूप मोठे फटके आपण पाहिले नाही आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला कृष्णा गवळी काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 13 बॉल फेस केले, 40 धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. खूप चांगली फलंदाजी मैदानात कृष्णा गवळीची. 1 बॉल आता शिल्लक असेल यावर मधील राज शिवगण. यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये. हा चांगला बॉल होता आणि येथून हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. येथून षटक संपुष्टात येईल. 3 ओव्हर संपल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 48-48.
खूप चांगली स्टारकास्ट या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रॉयल स्ट्रायकर टीम कडून ओपनिंग बॅटर मैदानावरती अक्षरशः बरसत आहेत. गोलंदाजांवर काय फलंदाजी केली आहे मैदानामध्ये कृष्णा गवळीने. 14 बॉल 40 धावापर्यंत त्याने बनवल्यात. ओमकार केनी आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 4 बॉल त्याने फेस केलेत आणि 4 बॉल मध्ये 8 रन त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक आणि या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय वैभव हत्पले. लेफ्ट आर्म बॉलर आहे. दुसऱ्या बाजूला लेफ्टी बॅटर आहे. हे युद्ध कसं रंगेल मैदानावरती हे पाहायचंय. पहिला बॉल आडवा बॅटने अलॉंग दी कार्पेट फटका सजवलाय. डीप मधून फिल्डर पळतोय परंतु येथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल आली. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती कृष्णाला आपण पाहाल. जो कृष्णा गोलंदाजांविरुद्ध आपण पाहिलं गेलं तर धुवाधार बॅटिंग करताना पाहायला मिळतोय तोच कृष्णा आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. कृष्णा गवळी स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला ओमकार केनी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. वैभव हत्पले त्याला थांबवेल का हा मोठा प्रश्न आहे. चौथं षटक पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. स्विचिटचा फटका. आता हा बॉल आपल्या डगआउटच्या दिशेने पाठवलाय आणि आता 46 वर जाऊन पोहोचलाय. अर्धशतक आपल्याला दिसेल का या मॅच मध्ये कृष्णा गवळीच्या बॅट मधून. अजूनही या मैदानावरती अर्धशतक आलं नाहीये. कृष्णा गवळी 46 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा बॉल हवेत आहे आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या स्पर्धेतला अर्धशतक कंप्लीट करत असताना कृष्णा गवळी एकदा बॅट उंचवायचे आणि या मैदानावरती अक्षरशः गोलंदाजांच्या विरुद्ध बरसलाय आणि 50 धावांची खेळी मैदानावरती पाहायला मिळते. काय फटकेबाजी केले मैदानात. 1 चौकार 7 षटकार येथे गोलंदाजांच्या विरुद्ध त्याने बनवलेत आणि आता 50 धावांची खेळी कृष्णा गवळीची या किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहायला मिळते. ही स्पर्धा मोठी आहे. खेळाडू मोठा आहे. बॅटरने केलाय दमदार खेळ आणि येथून नक्कीच या बॅटरचा खेळ खुलून येईल प्रत्येक स्पर्धेमध्ये. आता अर्धशतक त्याच्या नावाखाली झाले. या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक कृष्णा गवळीच्या नावाखाली पाहायला मिळतंय. बॉलर तयार. लेफ्ट आर्म फुलर लेन बॉल. आता अलॉंग दी कार्पेट फटका चाललाय काउकवर वरती. एक सिंगल येथे मिळेल. सिंगल वरती समाधान परंतु काय बॅटिंग केली आहे. धुवाधार बॅटिंग कृष्णा गवळीची मैदानावरती. त्याला साथ देतोय ओमकार केनी. दोन्ही ओपनिंग बॅटर मैदानावरती आहेत. विकेट येथे गमावली नाहीये. जेल सुटला होता पहिल्या ओव्हर मध्ये कृष्णा गवळीचा आणि त्यानंतर काय बॅटिंग केले मैदानात. धुवाधार फलंदाजी ओमकार केनी आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. फुलर लेन बॉल पाठवले बॉलला लांब 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 षटकार. 6 रन. विभाग प्रमुख नंदाशेठ मोरकर, त्याचप्रमाणे पावस विभागाचे विभाग प्रमुख आमचे मित्र विजय चव्हाण, विभाग संघटक सन्माननीय अजय तेंडुलकर यांचे ते आगमन होतंय. किरणोदय युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. नक्कीच मान्यवरांचे खूप खूप स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. परंतु वळूया मॅचच्या दिशेने. जेथे अखेरचा बॉल होता त्याला देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. एका बाजूला कृष्णा दुसऱ्या बाजूला ओमकार केनी. थांबायचं नाव घेत नाहीये मैदानामध्ये. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली रॉयल स्ट्रायकर संघाची 72-72.
झेल घेण्याची संधी होती आणि त्यानंतर ती झेल घेण्याची संधी हुकली आणि बॅटिंग मैदानावरती धुवाधार पाहायला मिळाली कृष्णा गवळीची. तो आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगचा आता अखेरचं षटक शिल्लक असेल. 72 72 झालेत आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आणि पाहिलं गेलं तर या धावा या स्पर्धेतल्या सर्वाधिक धावसंख्या उच्चांक गाठला गेलाय बॅटिंग करत असताना. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते मैदानात कृष्णा गवळीची. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करण्यासाठी आकाश रेवाळे गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचं अखेरचं षटक कृष्णा गवळी बरसतो गोलंदाजांवरती. आता हा बॉल फिल्डर आहे डीप मध्ये तैनात. मिड विकेटला एक सिंगल मिळेल. सिंगल वरती समाधान. धावसंख्या मोठी झाली आहे. इथून पुन्हा एकदा प्रयत्न करत होता. मोठमोठे फटके सजवण्याचा प्रयत्न कृष्णा गवळीचा जरूर राहिला आणि तो सक्सेसफुल ठरला या इनिंग मध्ये आणि त्याची बॅटिंग आपण पाहिली तर धुवाधार पाहायला मिळाली. ओमकार केनी आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. हा देखील आता बरसायला लागलाय गोलंदाजांच्या विरुद्ध. मागच्या ओव्हर मध्ये सलग 2 बॉल वरती 2 षटकार खेचले. तो स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. ओमकार केनी 7 बॉल 21 धावा त्याने बनवल्यात. 5 बॉल पहिल्या इनिंगच्या आता शिल्लक असतील आणि या षटकातील देखील आकाश रेवाळे गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट. फुलर लेन बॉल आता त्याला गॅप मध्ये पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. पंच सांगतील या बॉल वरती 4 येत आहेत म्हणजे दमदार चौकार ओमकार केनी. थँक्यू डीजे. कधी कृष्णा गवळी तर कधी ओमकार केनी काय बॅटिंग करतायत मैदानावरती. प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत नक्कीच या स्पर्धेने आणि त्याचबरोबरने या दोघांच्या फलंदाजीने. अप्रतिम फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आता 25 वर जाऊन पोहोचलाय ओमकार केनी तर वैयक्तिक 25 वर टीमची धावसंख्या 77. फुल टॉस बॉल आणि बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता पुन्हा एकदा लांब लचक षटकार ओमकार केनीच्या बॅट मधून. त्यावरती फुल टोल वसूल केलाय आणि बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रनसाठी षटकार आला. आकाश नक्कीच येथून थोडासा खर्चिक ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागचे 2 बॉल 2 मोठे फटके. पुनर लेन बॉल आता उडवलाय बॉल आणि सरळ पोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या पार. पुन्हा एकदा दमदार षटकार. कृष्णा गवळी बरसत होता. दुसऱ्या बाजूला ओमकार केनी जसा स्ट्रायकिंग एंड वरती आला त्याच्या बॅट मधून देखील 6चा पाड आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला आता पुलचा फटका. फिल्डर आहे डीप मध्ये तैनात. एका हाताने चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थ्रो करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण अमित दर्डी याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल आली. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ते आतापर्यंत 90 धावा. काय बॅटिंग केली आहे पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध हवाई हल्ले कृष्णा गवळी असू द्या दुसऱ्या बाजूला ओमकार केनी असू द्या धुवाधार बॅटिंग करताना पाहायला मिळाले. आकाश रेवाळे गोलंदाजी करतोय. 1 बॉल आता शिल्लक असेल पहिल्या इनिंगच्या खेळाचा. अखेरचा चेंडू. रन मोठ्या झाल्या आहेत. धावसंख्या मोठी झाली आहे. नक्कीच सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल. फुलर लेन बॉल होता त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने हलक्या हाताने ढकलून काढलंय. एक सिंगल येथे पूर्ण होईल. पहिल्या इनिंगच्या खेळाचा अखेरचा चेंडू त्यावरती सिंगल आले आणि येथे षटक संपुष्टात येते. 5वं पहिल्या इनिंगचा खेळ ते संपुष्टात आला आणि त्यामध्ये बॅटिंग करत असताना रॉयल स्ट्रायकर या टीमने रन बनवल्यात 91 धावा. 91 92 92 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये श्री धावजेश्वर नाणीज या संघासमोर पाहायला मिळेल. हे 2 बॅटर नॉट आउट रन बनवल्यात. नॉट आउट मोठं टार्गेट मैदानावरती काय सजवलंय आणि थोडस स्मित हास्य कारण बॅटिंग खुलून आले आणि स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. कृष्णा गवळीची धुवाधार बॅटिंग. 19 बॉल 53 धावा त्यांनी बनवल्या आहेत. ओमकार केनी आपल्याला दिसतोय 11 बॉल 38 धावांची खेळी. धुवाधार बॅटिंग. ओपनिंग जोडी दमदार आणि हे नक्कीच धावांचा डोंगर येथे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला टी मॉडेल परंतु येथून
मोठं टार्गेट आहे. बॅटिंग तशीच करावी लागेल जशी बॅटिंग पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये झाली आहे. सेकंड इनिंगचा खेळ नक्कीच तुमच्या समोर येईल जरूर आणि सेकंड इनिंगच्या खेळामध्ये आपल्यासोबत जोडले जातील रत्नागिरीतील एक गोड आवाज सरदार शेख सर. आणि त्याचबरोबरने नेक्स्ट मॅचचा टॉस होईल ज्यासाठी पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील तिरुपती साबर्डे आणि त्यांच्या विरुद्ध रत्नागिरी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड मॅच मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे. सरदार यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आमचे मित्र शिरगाव जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय विभाग प्रमुख पप्पू शेठ सावंत यांच्या हस्ते होईल. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. थैंक यू. तो तमाम दर्शकों और खिलाड़ियों का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं. आप देख रहे हैं किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली की जानिब से रखी गई किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी 2025 सीजन 2 और सीजन 2 का आज की दूसरी रात है और दूसरी रात का पहला मुकाबला रॉयल स्ट्राइकर बनाम धावजेश्वर नाणीज. टॉस जीता था धावजेश्वर नाणीज टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था और रॉयल स्ट्राइकर के बल्लेबाजों ने हर गेंद पर प्रहार करते हुए 91 रन जो है बना लिए हैं. तो देखना होगा अब इसका पीछा किस तरीके से करते हैं धावजेश्वर नाणीज के बल्लेबाज. बहुत ही अच्छी फॉर्म में चल रहे हैं. वैभव खाबटकर जो कि स्ट्राइकिंग इन पर है और देखा जाए तो 30 गेंदों पर ये रन आपको मुकम्मल करने हैं और लीडर होकर बल्लेबाजी करनी होगी. एक तरफ ऑल इंडिया की टीम मैं कहूंगा क्योंकि सभी राज्यों से आए हुए ये खिलाड़ी है और एक तरफ पाली गांव के ही ये छोटे खिलाड़ी मौजूद है. लेकिन नहीं, अपने आप को छोटा नहीं समझना है, आपको अपने आप को बड़ा समझकर खेल करना है. जी हाँ, मान लोगे तो हार जाओगे, ठान लोगे तो जीत जाओगे. ठानना होगा कि हमें ये रन मुकम्मल करने हैं. और पावर प्ले में जिस तरीके से बल्लेबाजी रही कृष्णा गौली की, वैसी बल्लेबाजी किसी एक बल्लेबाज को करनी होगी. जी हाँ, कृष्णा ये नाम ही टेनिस क्रिकेट में बहुत ही बड़ा है. जैसे कि गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते सर हम कहते हैं, कृष्णा पवार वो भी शानदार बल्लेबाजी करते हैं. और इस मुकाबले में आपने देखा होगा कृष्णा गौली ने तूफानी बल्लेबाजी करते हुए किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी का पहली हाफ सेंचुरी अपने नाम की है. तो पहले
ओवर लेकर पावर प्ले की विवेक शेलार रफ्तार का किंग राइट आर्म और विकेट से गेंदबाजी करेंगे। 30 गज के दायरे के पास से लंबा रन लेकर गेंदबाजी करेंगे और इनफॉर्म बल्लेबाज स्ट्राइकिंग इन पर वैभव खावटकर बढ़िया बल्लेबाजी की है पाली प्रीमियर लीग में और काफी अच्छे फॉर्म में भी चल रहे हैं। पहली गेंद थी, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला है लेकिन डीप कवर में फील्डर तैनात थे। एक रन जरूर मिला है लेकिन ये कॉन्फिडेंस को दर्शाता हुआ स्ट्रोक था वैभव खावटकर का। पता है उन्हें ये रन मुकम्मल करना इतना आसान नहीं रहेगा लेकिन फिर भी वो सफल प्रयास यहां पर जरूर करना चाहेगी धावजेश्वर नाणीज की टीम। रोहित दर्डी राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन इस समय कर रहे हैं। जिस तरीके से देखा होगा कृष्णा गौली और ओमकार के ने इस मैदान में थे वैसे ही यहां पर रणनीति आजमाई है, देखना होगा। और बहुत ही शानदार गेंद थी, अक्रॉस खेलने का प्रयास किया था और पहली ओवर की दूसरी गेंद पर रोहित दर्डी यहां पर गोल्डन डक का शिकार बने हैं। पहला झटका लगता हुआ धावजेश्वर नाणीज टीम को। नए बल्लेबाज आए हैं राज शिवगन, बहुत ही बढ़िया फॉर्म में चल रहे हैं। इनके बल्ले से रन आना बहुत ज्यादा जरूरी है। विवेक शेलार एक टॉप क्लास गेंदबाज है, इसमें कोई दोहराए नहीं और उन्होंने पहली ओवर की दूसरी गेंद पर रोहित दर्डी को आउट करते हुए यहां पर बता दिया है। बढ़िया गेंदबाजी कर लेते हैं और जरूर 20 रन के करीब ये रिक्वायर्ड रन रेट जो है आता हुआ नजर आ रहा है। अब राज की बल्लेबाजी पर नजरें रहेगी। पावर प्ले का ओवर चल रहा है, कदमों का इस्तेमाल किया था, पटकी हुई गेंद थी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाएगी। कोशिश अच्छी थी, स्टेप आउट करते हुए कहीं ना कहीं अक्रॉस खेलने का प्रयास किया था लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। काफी रफ्तार भरी ये गेंद थी। जब भी आप आगे बढ़ते हो तो थोड़ा सा संभल कर खेलना होता है। संकेत पवार रत्नागिरी टीमचा कर्णधार टॉस साठी यायचंय। जरूर और एक अच्छा मैच इसके बाद देखने को मिलेगा लेकिन इस समय धावजेश्वर नाणीज के बल्लेबाज प्रयास जरूर करेंगे। बहुत ही अच्छी गेंद थी, चेंज ऑफ पेस इस समय आपने देखा विवेक शेलार ने की। जिस तरीके से विजय पावले गेंदबाजी करते हैं वैसी गेंदबाजी के लिए विवेक शेलार को जाना जाता है। अच्छी गेंदबाजी, काफी रफ्तार भरी गेंद पहली थी, उसके बाद चेंज ऑफ पेस गेंद की। कहीं ना कहीं बल्लेबाज के माइंड को पढ़ रहे हैं और जानते हैं कि पावर प्ले में बल्लेबाज जो है लंबे स्ट्रोक के लिए जरूर जाना चाहेंगे और इस समय इसीलिए गति में परिवर्तन करना बहुत ज्यादा जरूरी होता है। इस बार भी अक्रॉस खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का दूर दूर तक कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद आती हुई, लक्ष्य तो बहुत बड़ा है, निडर होकर बल्लेबाजी करनी होगी। पता है उन्हें इस लक्ष्य को पार करना इतना आसान नहीं है लेकिन फिर भी सामने जो रॉयल स्ट्राइकर की टीम है उनके खिलाफ जरूर प्रयास यहां पर जारी रहेगा। कोशिश तो करनी चाहिए और कोशिश चल रही है लेकिन विवेक शेलार मौका नहीं दे रहे इस समय गेंद को मिडल करने का। वैभव खावटकर नॉन स्ट्राइक एंड पर रुके हैं और राज शिवगन प्रयास कर रहे हैं इस पावर प्ले में अधिकतम रन बनाए। इस ओवर की अब आखिरी गेंद, इस बार हल्के हाथों से खेला, रन लेने की यहां पर कोई गुंजाइश नहीं। खुद विकेट कीपर जरूर कृष्णा गवली आते हुए गेंद को रोका है। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ है। एक ओवर एक रन एक विकेट। आता त्याचे करबुडा जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय विभाग प्रमुख आमचे मित्र प्रवीण शेठ पंचाळ येथे उपस्थित झालेले आहेत। किरणोदय युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची त्यांना विनंती करतो। ओव्हर टू यू सरदार। थैंक यू सो मच सर। तमाम हस्तियों का तहे दिल से स्वागत रहेगा, इसमें कोई दोहराए नहीं है। नंदा जी मुरकर साहब, इनका भी मैं तहे दिल से स्वागत करूंगा। बहुत बड़ी हस्ती है और साथ ही साथ जितने भी हस्तियां हैं उनका स्वागत रहेगा। और इस समय गेंदबाजी के लिए आते हुए पावर प्ले का दूसरा ओवर लेकर सुरेश नाथ, देखना होगा सामने वैभव खावटकर। अक्रॉस खेलने का प्रयास, हालांकि इतनी ज्यादा गति है नहीं लेकिन परफेक्ट लाइन और लेंथ पर गेंदबाजी कर रहे हैं सुरेश नाथ। और अक्रॉस खेलने का प्रयास यहां पर वैभव खावटकर ने किया था। एक बेस्ट इनिंग यहां पर खेलनी होगी। प्रेशर तो नहीं है उनके पास, उन्हें पता है कि ये बहुत ही बड़ा लक्ष्य है तो फ्री माइंडेड क्रिकेट यहां पर खेलनी होगी।
वैभव को कदमों का इस्तेमाल किया था, जरूर क्रॉस खेलने का प्रयास, और इस समय सुरेश नाथ ने अपनी गेंदबाजी पर कैच लपकाया, कॉटन बॉल के शिकार बने वैभव खावटकर। बैक टू द पेविलियन, दूसरा झटका लगता हुआ इस समय दाऊजेश्वर नानी टीम को। त्यासाठी उशीर होतोय, टीम रत्नागिरी आपला कर्णधार लगेचच पाठवा। तो जरूर अब बीच मैदान में संकेत हथबले, बहुत ही अच्छा सफर रहा है दाऊजेश्वर नाड़ी टीम में इस खिलाड़ी का। एक अच्छी इनिंग यहां पर खेलनी होगी, दूसरा ही ओवर चल रहा है, जरूर देखना होगा किस तरीके से यहां पर बल्लेबाजी करते हैं संकेत हथबले। जड़ में गेंद की थी, जरूर गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, पूरी तरीके से स्टेडियम में सन्नाटा छाया हुआ है। पहली इनिंग में जरूर कृष्णा गवड़ी ने कमाल की बल्लेबाजी की और किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की पहली हाफ सेंचुरी अपने नाम की है। कमाल की बल्लेबाजी रही, वैसी बल्लेबाजी करनी होगी संकेत को। क्रॉस खेलने का प्रयास, काफी जबरदस्त गेंदबाजी चल रही, कोण बदल रहा है गेंद, इसलिए गेंद पर आना इतना पॉसिबल हो नहीं रहा। ऑफसाइड दी ऑफ स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं, और जिस अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं मौका नहीं मिलता। जिस तरीके से वैभव खावटकर लंबे स्ट्रोक खेलने के चक्कर में कैच थमा बैठे, वैसे दृश्य नजर आते हुए। इस बार भी काफी रफ्तार भरी गेंद विकेटों के बीचों बीच पाए गए, और संकेत हथबले की पारी भी यहां पर समाप्त होती हुई इस ओव्हर में यह दूसरा विकेट गिरता हुआ। तर इथे परेश सावंत विभाग प्रमुख शिरगाव यांच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल। एका बाजूला रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला तिरुपती सावडे, दोन्ही टीमचे कर्णधार येथे उपस्थित असतील। मी सन्माननीय गौरवशेठ संसारे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं। त्याप्रमाणे विकी भागवत यांना देखील विनंती करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय दीपक शेठ पवार यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। आताचा नाणेफेकीचा कौल हा सन्माननीय शिरगाव जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुख आमचे मित्र पप्पू शेठ सावंत यांच्या हस्ते होईल। आइए चलते हैं मैच के दरमियान। हेमंत कामले आए हैं बीच मैदान में, कैप्टन हैं, काफी अच्छी पारियां उन्होंने खेली है दाऊजेश्वर नाडीज की ओर से, और एक यादगार पारी यहां से अब वो खेलने की कोशिश करेंगे। तर नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जातोय। एका बाजूला रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला तिरुपती सावडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तिरुपती सावडे संघ इथे टॉस जिंकलाय, नक्कीच आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। मोठी स्पर्धा आहे, कोणते चांगले खेळाडू कोणते, नक्कीच आपण पाहिलं गेलं तर समोरच्या संघांमध्ये देखील खूप मोठमोठे खेळाडू आहेत। तुमच्या संघामध्ये असं कोणते खेळाडू आहेत? आमच्या संघात आहेत अक्षय आहे, सुमित डोंगडे आहे, चांगले खेळाडू आहेत। लास्ट टाइम आम्ही इथं रनरअप होतो आणि पुन्हा एकदा त्याच जिद्दीने आम्ही इथे खेळायला आलेलो। ही टुर्नामेंट पण खूप सुंदर असते। धन्यवाद बोलेन ऑर्गनायझरचं। नक्कीच आयोजन दमदार आहे। नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील ऑल द बेस्ट असेल। दुसऱ्या बाजूला अमोल कळंबटे आपल्याला पाहायला मिळतो, याच परिसरातील एक चांगला खेळाडू। आणि काय सांगशील इथून हे आयोजनाबद्दल आणि तुमच्या टीम बद्दल? आयोजन एकदम खूप सुंदर आहे, कारण खूप वर्षापासून आमची खेळायची इच्छा होती, ती यावर्षी PPLच्या माध्यमातून पूर्ण झाली। त्यानंतर आज देखील आमची टीम म्हणजे आमची रत्नागिरी तालुक्यातील टीम आम्ही आज ओपनला उतरवली आहे। एक बरं वाटतंय। नक्कीच ग्रामीण विभागातील खेळाडू इतक्या मोठ्या स्तरावरती येत आहेत, तुम्हाला देखील ऑल द बेस्ट असेल। नेक्स्ट मॅच साठी भेटूया, तिथे असतील एक रत्नागिरी संघ तर दुसऱ्या बाजूला तिरुपती सावडे।
त्याचप्रमाणे सरदार आता सर. तेथे उपस्थित झालेले आमचे मित्र गणेश शेठ पाटील आणि राहुल शिरदनकर यांना देखील मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ओव्हर टू यू सरदार. थैंक यू सो मच. बहुत बड़ी बड़ी हस्तियां हमारे साथ मंच के ऊपर जुड़ रही है, तो जरूर कुछ ऐसे शख्सियत है जो काफी दूर से यहाँ पर इस मुकाबले को देखने को आए हैं. पीपीएल और एक पीपीएल पावर्स में होती है जो कि पावर्स प्रीमियर लीग से जाने जाती है, और उसको जो फाइनेंशियली सपोर्ट करने वाले विजय जी चौहान साहब यहाँ पर मौजूद है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. थैंक यू सो मच विजय सर, आप यहाँ पर मौजूद है, आपका तहे दिल से स्वागत है. और पीपीएल पावर्स प्रीमियर लीग के लिए किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली की ओर से ढेर सारी शुभकामनाएं. एक बहुत ही टॉप लेवल की प्रतियोगिता पावर्स गांव में देखने को मिलती है. सचिन सर थैंक यू सो मच, और सभी ऑर्गेनाइजर आपको बहुत बहुत शुभकामनाएं उस मैनेजमेंट के लिए. आइए चलते हैं मैच के दरमियान. बहुत ही अच्छा मुकाबला होने की आशंका थी, लेकिन पहले ओवर में जिस तरीके से गेंदबाजी रही, पावर प्ले में बल्लेबाज को जकड़ कर रखा है. अब अमित दर्डी आते हुए बल्लेबाजी के लिए, देखना होगा वो किस तरीके से बल्लेबाजी करते हैं. इस बार अक्रॉस से खेलने की कोशिश नहीं है, ऑफसाइड द ऑफ स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं, और यही बड़े खिलाड़ी की निशानी होती है. देश के कोने कोने से आए हुए सभी तारे सितारे हैं, और एक तरफ इसी गांव के हैं. ठीक है, कोई बात नहीं है, मैच जीतो या हारो, लेकिन अच्छा खेल होना बहुत ज्यादा जरूरी है. और किसी ने बहुत ही कमाल की बात की है, अपनी जीत पे इतना ना इतराए गालिब, तेरी जीत से ज्यादा तो चर्चे मोहल्ले में हमारे हार के. और इस समय रोहित दर्डी के बल्ले से ये शानदार छक्का निकलता हुआ, ये चाहिए छक्का, और खूबसूरत छक्के के साथ उनके चेहरे पर हंसी भी देखने को मिल रही है. रोहित दर्डी के बल्ले से शानदार छक्का, मानो कि सेंचुरी लगाई है, इसे बैट को ऊपर किया. हाँ, एक टॉप क्लास गेंदबाज के खिलाफ जब ऐसा प्रहार करते हो तो यही कॉन्फिडेंस देखने को मिलता है. इसीलिए कहा जाता है, क्यों अपने हाथों में नसीब को लेकर मुकद्दर को ढूंढता है, अरे सीख उस समंदर को जो टकराने के लिए पत्थरों को ढूंढता है. जी हाँ, ये बेहतरीन समंदर के सामने आप पत्थर बनकर अगर खड़े रहोगे तो शायद समंदर को रुकने के लिए मजबूर किया जाएगा. और जिस लय में अमित दर्डी ने छक्का जड़ा है, एक नए कॉन्फिडेंस में वो खेलते हुए नजर आएंगे. ये पहला छक्का निकला है सेकेंड इनिंग का. गेंद इतनी दूर चली गई, उसको ढूंढा जा रहा है, और ये देखो आ गई है गेंद. अब यहां से धनंजय देखना होगा किस तरीके से गेंद करते हैं. ये तीसरा ओवर है, और तीसरी ओवर की अब 5वीं गेंद रहेगी. कहीं ना कहीं जरूर आने वाले समय में रोहित दर्डी बारी बारी से इस बल्लेबाजी को जरूर अपने मोबाइल स्क्रीन पर देखेंगे, इसमें कोई दो राय नहीं है. धनंजय की अगली गेंद, इस बार ऑफसाइड द ऑफ स्टंप पर गेंद थी, हल्के हाथों से खेला है. देखिए, इससे पहले गेंद को मिडल करने में जूझ रहे थे बल्लेबाज, जैसे ही छक्का लगा और नेक्स्ट गेंद पर सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट किया, ये कॉन्फिडेंस बढ़ता है. इसीलिए गेंद बल्ले पर लेना बहुत ज्यादा अहम होता है किसी भी बल्लेबाज के लिए. हेमंत कामले भी लंबे स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते हैं, इसमें कोई दो राय नहीं. अब उनके पास भी यहां पर मौका है लंबा स्ट्रोक जड़ने का. लेग के काफी बाहर है. जी हाँ, अक्षय जी कोलंबेकर सर, इनका वाइड का इशारा आता हुआ. अतिरिक्त रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 11 रन 4 विकेटों के नुकसान पर. रॉयल स्ट्राइकर के खेमे में जरूर मैच है, लेकिन पूरे 5 ओवर धावजेश्वर नाडीज के बल्लेबाज प्रयास करना चाहेंगे. वो जो अंतर है रनों का, उसको कम करना चाहेंगे. 92 रन बनाने हैं, और इसके करीब जाने की कोशिश करेंगे बल्लेबाज. इस बार काफी जोर से बल्ला घुमाया था, लेकिन अंदरूनी हिस्सा लेते हुए यहां पर गेंद फील्डर के दस्तानों में चली गई, और एक डॉट गेंद के साथ तीसरा ओवर भी समाप्त हुआ. रन बने हैं 11, 4 विकेटों के नुकसान पर. विशाल रॉय आए हैं इस समय अब गेंदबाजी के लिए, और अमित दर्डी के अब बल्लेबाजी पर नजरें रहेगी. एकमात्र छक्का इस सेकंड इनिंग का अमित दर्डी के बल्ले से जरूर देखने को मिला है. 3 गेंदों पर 7 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं. विशाल रॉय की गेंद का मुकाबला करेंगे इस बार. ओह, व्हाट अ शॉट, पॉइंट की दिशा में जरूर खिलाड़ी थे,
लेकिन टाइम बहुत ही शानदार किया था। दूसरी की मांग करना चाहते हैं और दूसरा रन भी आसानी के साथ मिलेगा। और जितने भी रन बनेंगे अमित दर्डी की ये बेस्ट इनिंग रहेगी, क्योंकि सामने रॉयल स्ट्राइकर जैसी एक टॉप लेवल की टीम है। आने वाले समय में वो जरूर बताना चाहेंगे यंगस्टर को कि देखिए मैंने 2025 किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी सीजन 2 में किस तरीके की पारी खेली थी, और ये पारी अमित दर्डी के लिए यादगार रहेगी, इसमें कोई दो राय नहीं। इस बार भी बढ़िया स्ट्रोक खेला है। जी हां, डीप कवर में खिलाड़ी तैनात, एक रन आसानी के साथ जुड़ेगा और रन संख्या आगे बढ़ेगी दोस्तों। इस एक रन के साथ 14 रन 4 विकेटों के नुकसान पर। प्रयास कर रहे हैं लंबे स्ट्रोक का, उन्हें पता है अब आहिस्ता आहिस्ता कॉन्फिडेंस लेवल उनका बढ़ता हुआ नजर आ रहा है। काफी खुश है। जैसे उन्होंने पहला छक्का जड़ा था तो बल्ला अपने डगआउट की ओर दिखाया था कि मैं भी लंबा स्ट्रोक जड़ सकता हूं इस बड़ी टीम के खिलाफ। लिक्ष्म के काफी खेल, वाइड गेंद जरूर आएगी। गौरव जी भागवत सर इनकी ओर से इक्के दुक्के से तो काम बनने वाला है नहीं। मैच बहुत ज्यादा दूर जा चुका है और रिक्वायर्ड रन रेट की बात की जाए तो 46 रन के करीब आ चुका है, उसके पार हुआ है 46.20 और 10 गेंदों पर 77 रन चाहिए। 10 में 10 भी छक्के जड़ते हैं तो 60 रन बनेंगे, लेकिन फिर भी प्रयास तो जारी रहेगा। हेमंत कामले ऑन स्ट्राइक, हल्के हाथों से खेला है, सेंसिबल क्रिकेट चल रही है। नहीं, हेमंत कामले ने सरेंडर कर दिया था कि मुझे डगआउट की ओर जाना है, लेकिन विशाल रॉय चूके नॉट सेकेंड पर थ्रू यहां पर करते हुए, और इस समय जरूर सुरक्षित रहेंगे हेमंत कामले। रन संख्या रुकी हुई 16 रन 4 विकेटों के नुकसान पर। इसके बाद भी एक हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिलेगा दोस्तों। तिरुपति सावरडे बनाम रत्नागिरी, देखना होगा किस तरीके से वो मुकाबला होगा, लेकिन इससे पहले ये मुकाबला चल रहा है। ऑफ स्टंप के काफी बाहर है या अंदर, देखना होगा। बाहर है, जी हाँ, वाइड का इशारा आएगा। काफी अतिरिक्त गेंदे की है, वाइड यॉर्कर इस समय जो करने की कोशिश थी विशाल रॉय की, अच्छी सोच है, क्योंकि जितना भी अध्ययन इस मुकाबले में आप करोगे नेक्स्ट मुकाबले में आपको जरूर उसका रिजल्ट देखने को मिलेगा। इसीलिए विशाल रॉय ने वाइड यॉर्कर करने की कोशिश की है। सबसे ज्यादा नजरें इस समय अमित दर्डी के बल्लेबाजी में, 5 गेंदों पर 10 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं और धावजेश्वर नानीज टीम की ओर से सबसे ज्यादा रन करने वाले बल्लेबाज अब तक बने हैं। हेमंत कामले 4 गेंदों पर 3 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार लेग स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा आएगा। दबाव महसूस करते हुए विशाल रॉय कुछ अलग कर रहे हैं और उसका एडवांटेज मिलता हुआ धावजेश्वर नानीज टीम को इस अतिरिक्त रन से। 18 रन 4 विकेटों के नुकसान पर। देखना होगा अब लगातार 2 वाइड गेंदें की है विशाल रॉय ने। अब अमित दर्डी को किस तरीके से गेंद करते हैं। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष है, चौथा ओवर प्रगति पथ पर है। इस बार सीधी गेंद करना ही पसंद समझा, हल्का सा अपील कृष्णा गवड़ी ने किया था, लेकिन इस समय कोई असर नहीं गौरव जी भागवत सर इनके ऊपर। ये डॉट गेंद आती हुई, और एक मुझे ऐसा लग रहा है कि अमित दर्डी के बल्ले से लंबा स्ट्रोक देखने को मिलेगा जिस रेंज में वो बल्लेबाजी कर रहे हैं। 2 गेंदें अभी भी शेष है चौथी ओवर की विशाल रॉय की। इस बार जड़ में गेंद की, जो गेंद वो करना चाहते थे वो गेंद अब आई है और एक डॉट गेंद आई है। औपचारिकता मैच के दरमियान जरूर बची है, लेकिन फिर भी बल्लेबाज चाहते कि बल्ले से लंबे स्ट्रोक लगाने का यहां पर मौका मिले। चौथी ओवर की आखिरी गेंद है। अमित दर्डी, देखना होगा क्या लंबा स्ट्रोक जड़ पाएंगे। बारी बारी से यहां पर कोशिश जारी है लंबे स्ट्रोक के लिए। इस बार बढ़िया स्ट्रोक किया, कमेंट्री बॉक्स से सर के ऊपर से दंडराता हुआ ब्रांडेड छक्का। 100 सोनार की, एक लोहार की। एक तरफ रहेंगे जरूर कृष्णा गौड़ी के 10 छक्के और एक तरफ रहेंगे अमित दर्डी के 2 छक्के। कमाल के छक्के यहां पर जड़े हैं, बहुत ही बेहतरीन। ये दूसरा छक्का निकला है अमित दर्डी के बल्ले से। हल्की सी मुस्कुराहट उनके चेहरे पर आप देख सकते हैं। जबरदस्त टाइम के साथ खेला है और जी हां, 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन बने हैं 24, 4 विकेटों के नुकसान पर। बढ़िया स्ट्रोक, अमित ने सच में कमाल का टाइम किया है और ये 6 रन हासिल किए हैं। हालांकि मैच तो जीता नहीं जा सकता, लेकिन फिर भी अपनी बेस्ट इनिंग यहां पर सजाते हुए 8 गेंदों पर 16 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे। जड़ में गेंद की और ये विकेट यहां पर मिलता हुआ। गेंदबाजी के लिए आए थे पवन के ने, कमाल के ऑलराउंडर है। अधिकतम बल्लेबाजी वो करते हैं, लेकिन जब भी मौका मिलता है उनको गेंदबाजी भी कर लेते हैं। ये कॉम्बो पैक है।
रॉयल स्ट्राइकर टीम के लिए। बायां अंदरूनी हिस्सा लगते हुए विकेटों पर जा टकराई गेंद और हेमंत कामले की पारी समाप्त होती हुई। जिन स्टारकास्ट को आपने अपने मोबाइल पर देखा है, आज पाली की इस सरजमी पर किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी में आपको देखने को मिल रहा है। ये सब कुछ मुमकिन हो पाया है किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली के सदस्यों की वजह से, और जिन्होंने हमें बहुत ही बड़ा सपोर्ट दिया, नामदार उदय जी सामंत साहब और एमएलए किरण जी सामंत साहब। इनकी सपोर्ट के बिना ये प्रतियोगिता होना असंभव है और उन्होंने हमें ये प्लेटफॉर्म सेट करके दिया है, इसलिए हम उनका बहुत बहुत शुक्रगुजार है। थैंक यू सो मच सर, ये भरोसा दिखाने के लिए। आइए चलते हैं मैच के दरमियान। अब मनीष आए हैं, मनीष में भी ताकत है लंबे स्ट्रोक जड़ने की। इस बार ऑस्टम के काफी बाहर है, वाइड का इशारा आएगा। ये डॉट गेंद आने की चांसेस थे, लेकिन कहीं ना कहीं पटकी हुई गेंद बाहर की तरफ निकली, इसलिए वाइड का इशारा आया। इस बार भी जड़ में गेंद की, 1 रन आसानी के साथ यहां पर जुड़ेगा। अच्छा किया मनीष ने अमित दर्डी को स्ट्राइक पर लाया है। 8 गेंदों पर 16 रनों की पारी सजाते हुए। देखना होगा इस ओवर में और 1 या 2 लंबे स्ट्रोक देखने को मिलेंगे, देखना होगा। पवन के ने जगह बनाकर खेलने का प्रयास, जिस तरीके से कृष्णा सातपुते बल्लेबाजी करते हैं वही ट्रेडमार्क स्ट्रोक लगाने का प्रयास किया था, लेकिन ये डॉट गेंद आती हुई। एंजॉय कर रहे हैं अमित दर्डी अपने बल्लेबाजी को। इस बार भी क्रॉस खेलने का प्रयास, जी हां, गेंद बाउंड्री लाइन के पार जरूर जाएगी। इशारा क्या आएगा 22 के रूप में, ये टीम के स्कोर में जरूर जुड़ेगा। रन संख्या बढ़ेगी 230 रन 5 विकेटों के नुकसान पर। चाहते हैं अमित की बल्ले से वो रन बने, जितना बल्ले पर गेंद आएगी उतना ही उनके कॉन्फिडेंस लेवल बढ़ता हुआ नजर आएगा। 2 गेंदें अभी भी शेष है इस समय। बहुत ही पटकी हुई गेंद, गुडलैंड स्पॉट से ऊपर की तरफ गेंद आई और कह रहे हैं पवन के ने भी आउट करने की जरूरत है नहीं, क्योंकि औपचारिकता बची है। मैच के दरमियान आखिरी गेंद है। रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, कुछ नया करने की कोशिश, और रॉयल स्ट्राइकर टीम ने काफी दमदार जीत यहां पर हासिल की है। 61 रनों से इस मुकाबले को जीता है। वेल प्लेड रॉयल स्ट्राइकर को नेक्स्ट मैच के लिए शुभकामनाएं। दाऊजेश्वर नाडीज, अमित दर्डी, वेल प्लेड। 12 गेंदों पर 16 रन बनाए, जिसमें 2 लंबे छक्के शामिल थे और स्टारकास्ट के सामने अच्छा प्रयास रहा।